तर आता बघूयात ऑलिम्पिक संदर्भातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी। विनेश फोगाटच्या याचिकेवर आज 12:30 वाजता सीएसएस मध्ये सुनावणी होणार। भारताकडून वकील हरीश साळवे बाजू मांडण्याची शक्यता। विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास रौप्य पदक विभागून देण्यात येणार। रौप्य पदक विजेत्या खेळाडूला मिळणाऱ्या सर्व सुविधा विनेश फोगाटलाही मिळणार। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा। पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। ट्रॅक अँड फील्ड ॲथलेटिक्स प्रकारात 2 पदकं जिंकणारा नीरज हा एकमेव भारतीय। रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा। ट्विट करत अभिनंदन केलं। नीरजनं रौप्य पदक जिंकल्यानं आम्ही खुश, ज्याने सुवर्ण पदक जिंकलं तोही आपल्याच घरातील। रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरजच्या आईची प्रतिक्रिया। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक। भारताचा स्पेनवर 2-1 अशा फरकानं दमदार विजय। टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक। पंतप्रधान मोदींकडून भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन। पुढील पिढ्यांसाठी जपला जाईल असा पराक्रम, मोदींचं ट्विट। ऑलिम्पिकचा प्रवास हा साधा नव्हता, येणाऱ्या पिढीला मार्ग दाखवला आहे। भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर PR श्रीजेशची प्रतिक्रिया। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानच्या अशरत नदीमनं कोरलं सुवर्ण पदकावर नाव। 92.97 मीटर इतका भाला फेकत ऑलिम्पिकमध्ये विक्रम केला।